अशा मोठ्यात मोठ्या संख्येला 11ने गुंतताना सुद्धा तुम्ही सहजतेने उत्तर लिहू शकता। बघा आपली जी पद्धत आहे, एकक स्थानचा अंक जशाल तसा येणार आहे। मग 7 आणि 5 यांची बेरीज किती झाली? 7 अधिक 5 12/2। हातचा 1 आहे, पुढच्या संख्येमध्ये जे उत्तर येणार आहे त्यामध्ये मिळवायचं आहे। 5 अधिक 4 9 आणि हातचा 10 ला 0। पुढं हातचा पुन्हा कायम राहणार आहे। 8 आणि 4 12, हातचा 1 1303, हातचा पुन्हा मिळवायचा आहे। 8 आणि 7 15 आणि हातचा 1 16 ला 6, पुन्हा एक हातचा शिल्लक राहतो। आता 6 आणि 7 13 आणि हातचा 1 म्हणजे 1404। पुन्हा शिल्लक हातचा आहे 6 आणि 4 10, हातचा शिल्लक मिळवला 10 मध्ये म्हणजे 11। पुन्हा हातचा शिल्लक राहणार आहे 4 अधिक 2 6 आणि हातचा जो शिल्लक होता आता इथं 7, इथं आता मात्र हातचा नाही आहे, तर 2 आणि 7 यांची बेरीज 9। आता परत हातचा आलेला नाही आहे, 6 आणि 7 13 1303, हातचा 1 शिल्लक राहतो 6 मध्ये, शेवटच्या अंकात आता हा हातचा मिळवा 7। हे आपल्या या गुणाकाराचं उत्तर आहे। अशा मोठ्यात मोठ्या संख्येला 11ने गुंतताना सुद्धा तुम्ही सहजतेने उत्तर लिहू शकता। बघा आपली जी पद्धत आहे, एकक स्थानचा अंक जशाल तसा येणार आहे। मग 7 आणि 5